मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस यांचे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज जमा करण्यात आले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला। म्हणजे मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता कापूस आणि सोयाबीन यांचे अनुदान हे प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, हे अनुदान ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले असून पहिल्या टप्प्यामध्ये 49,50,000 खातेदारांच्या खात्यांमध्ये 2,398,93,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। तसेच मित्रांनो, उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर हे अनुदान वितरित केले जाणार आहे। उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या या केवायसी साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। उर्वरित शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी शासनाकडून सांगण्यात आले आहे। केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या देखील कृषी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी केवायसी ही करावी लागणार आहे। कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी केवायसी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मोबाईल मधून सुद्धा करू शकता। तसेच जर तुम्हाला या ठिकाणी केवायसी करण्यासाठी काही अडचण येत असेल तर मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवरती जाऊन देखील तुमची कापूस आणि सोयाबीन अनुदानाची केवायसी ही करू शकणार आहात। त्यामुळे यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करावी असे शासनाकडून आवाहन देखील करण्यात आले आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली आहे आणि आता लवकरच दुसऱ्या टप्प्याअंतर्गत देखील उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे।